हे बघा असं मिक्स करायचं, कुसकट आणि शेण. आई खाली शेणीच्या कुसकट घालू गया आ. असं गोळ करून घ्यायचं आणि त्याला मस्त भाकरीसारखे थापायचं. नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता मी संध्याकाळचा व्हिडिओ चालू करते. मग आता रेड अँक बांधूक सांगितलं ना आईने, रेड अँक वगैरे बांधून घेतलं आणि उद्या माझा पेपर होता, अभ्यास वगैरे करूचो. मी तुमका दाखवते. आता आमच्याकडे शेवटचा कडधान्य वगैरे काढूचं राहिला, म्हणजे शेवटचं होल्प काढूचो. चला रेड अँक बांधून घेऊया आधी, मग दाखवते बाकीचं. रेडे जरा आळशी होती, ही केलं तरी चलणार नाही. चल चल, पंप काय बसता तुझ्या. पाणी एक घालून घेऊन येईल, आता नेऊन बांधतंय परत. आणि माझ्या गाडी एक आज नंबर पडलो, मी तुमचा नंबर दाखवते. याने एक कॉमन नंबर आहे, एकच. म्हणजे गाडीवर 3 ठिकाणी एकच नंबर आहे माझ्या. म्हणजे एक व्हाईटनरने लिहिलेला पण तोच नंबर आहे, गाडीच्या नंबर प्लेटवर तोच नंबर आहे, आणि गाडीच्या जॉबीवर पण तोच नंबर आहे. पटपट जाऊया, रेडे बांधून येऊया. आणि अजून एक ना, आमच्या इकडचं रानमेव पिकअप चालू झालो, पण माझ्या बाजूक जी लागली होती पिकअप नाही अजून चारा. तिकडं आपण जाऊन खाऊया. ऊन ना खूप लागतं आणि असं वेगळंच वाटतं ऊन लागल्यामुळे. झोपण उठले ना त्यामुळे वाटतं. खालसून त्याला ही ही ते बघा, हे खालती शेळी आहेत, त्या रेड अँक बांधूच्या. पटपट बांधून ये जा. चला. आणि उद्या माझं शेवटचं पेपर आहे लास्ट इयरचं. चल अडकत चालतं. मी बरोबर 8 एक दिवस ब्लॉग टाकूक नाही. लास्ट टाइम रविवारचं की बुधवारचं ब्लॉग टाकलेलं, त्यानंतर ब्लॉग टाकूक नव्हतं. बघूया आज बनवूया आपण, वेळ भेटतं तसं, कारण मी कामात जात होते त्यामुळे मला वेळ भेटत नव्हतं. बांधूया पटपट रेड अँक. हे बघा, याची पूर्ण मजा आमच्या घरात ह्याचीच आहे, कारण सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम झोपलेला असता, फक्त रात्री तर बाहेर पडता खाऊक. आणि आता त्याला उठवलंय मी, फ्रेश होता. बाबू कसलं चावता माहिती आहे काय, मोठं अटॅक करता, रक्त येऊ बघा हातातून. बघा बाबू, मका चावा नको, मका अभ्यास करूचो. पळायचं नाही माझ्याकडून, कळलं लागा चॅप्टर. रेडे आणि बांधून झालेत. मी आता शेण भरू गेलं. हे बघा शेण भरलंय, थोडासा भरूचा थोडा. मी तुमच्या शेणापासून आता गोवरे घालून दाखवते. म्हणजे आमच्याकडे शेणी बोलतात, गोवरे कोण जास्त बोलणार, आमच्याकडे शेणीच बोलतो. मी आता शेणी घालते शेणाचे, तुमका पण दाखवते. आणि शेणी आता ऑनलाईन पण भेटतात, पण आमच्याकडे कोणी विकणार वगैरे नाही. आमच्याकडे आमकाच घातलेले पूर्णच नाही. दरवर्षी आम्ही घालणार नाही, कधी कधीच घालतो. तुमका मी दाखवते. चला कसे गोवरे घालते ते बघा. आणि तुमच्याकडे शेणी म्हणताय की गोवरे म्हणताय ते कमेंट करून सांगा. चला. आमच्या आता 2च रेडे असल्यामुळे शेण थोडं कमी आहे. सकाळी परत शेण भेटते बाहेर, आता दुपारचं शेण भरते. आणि शेणी फक्त शेणाचे नाही, त्याच्यात पोल पण घालूची लागता. साधे शेणाचे पण आपण घालू शकतो, पण त्यात पोल पण घालतात आमच्या इकडे भाताची. आणि रोज संध्याकाळी शेण माका भरूचा लागता. पप्पा कामात गेले. हे बघा, आईने 4 शेणी घातल्या नाहीत, 5. आपण खाली घालूया. शेण टाकून इलंय मी, शेण वगैरे टाकून झाला तिकडे. आता ही पोल घेऊन जाते, इथे आम्ही भात लावलेलं वगैरे व्यवस्था, तिथली पोल घेऊया आणि जाऊया.
म्हणजे कुसकाडा एकदम पोल म्हणजे पोल पण नाही. ह्या शेणीत घालायचं नाही. हे बघा शेण आणि मी कुसकाड आणून टाकलाय, तर मिक्स करून शेणी थापूक घ्यावे. आईन थापल्यान तसे छोटे छोटे बघा तुम्ही पुढे पुढे. हे बघा असं मिक्स करायचं कुसकाड आणि शेण. आई खाली शेणीचे कुसकाड घालू गया. आ असं गोळ करून घ्यायचं आणि त्याला मस्त भाकरी सारखे थापायचं. सेम भाकरी जसं थापतो तसं 2 हाताने थापायचं. भाकरी 1 हाताने थापतो आपण. पातळ करून घ्यायची म्हणजे सुकतली लवकर. अभ्यास पण करूचो म्हाका उद्या माझा शेवटचो पेपर आहे. आणि टॉम ए टॉम ये तुका शिकवते ये. एवढे मोठे मोठे थापले मम्मी, खूप मोठे मोठे थापले. ए टॉम टॉम ये तुका शेण थापूक शिकवते. ये काहीतरी खाता तो होय. ये टॉम टॉम काय आरडता त्या दिवशी. टेम्पोचा आवाज येतात इकडे आमच्या. हे बघा मी घातलेले शेणी जरा मोठे घातले मी आणि आईने जरा छोटे छोटे घातले नाहीत. सुकले काय भारी दिसतात शेणी. असे थापून ठेवचे असतात सुकत. आणि एक आता पलटी मारायची सुकल्यानंतर परत खालून सुका हवे म्हणून. हे आता सुकतले हे सकाळी घातले ना जाईन. आणि टॉमने बघा ही बिस्कटूक पण घेतलं त्यासाठी बसलेत महाराज. ये येत नाही. आपण जाऊया आता घराकडे. आणि यासाठी फजावचे शेंगे सुकत घातले ना जाईन. ये बच्चा बच्चा ये बच्चा चल ये. रेडे बांधले 4 वाजता. आता 6 वाजले. 2 तासात त्यांच्या बिचाऱ्यांचं चरण वगैरे झालं असतं. आता घेऊन येते जाऊन त्यांना परत पाणी घालू घाव्या आणि बांधू घाव्या. आणि शेणी वगैरे पण घालून झाले आहेत. आणि उद्या माझं लास्ट पेपर आहे. लास्ट इयर माझा संपता म्हणजे माझी डिग्री खतम. आणि जाऊया पटपट रेडे घेऊन येऊया. आता नंतर काय मी घराकडेच असते. कामाक पण जाईन थोडं थोडं. हे बघा केस मी कापून नेले परवा दिवशी जाऊन पार्लरमध्ये. स्पा वगैरे केले. काजीत जाऊन जाऊन केसांची वाट लागलेली त्यामुळे खूप छोटे केस कापले नाही ते. नाही बघा एवढे केले.
सोन्यासारखे केसांची वाट लावून इले पण चांगले वाटतात माका. आता जाऊया आणि आपण रेडे घेऊन येऊया. शेणी वगैरे घालून झाले तसे आपण जाऊया आणि पटपट रेडे आणूया. पप्पा पण नाहीत घराकडे कामात गेलेत. विंडोतून दिसता पाठीमागे बघा माझ्या काकांची आणि घरं दिसतात ती पाठीमागची आणि हा आमचा गावात दिसता. चला जाऊया. हे बघा याची काय मजा झाली आहे रेड्यासोबत. आज आयांचं टॉमी योग नाही म्हणा रेड्यासोबत खेळता. टॉम